विकास। रत्नागिरी विधानसभा मतदारसंघातून उदय सामंत आणि राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून किरण सामंत यांच्या विजयासह महाराष्ट्रात महायुतीला मिळालेल्या भरघोस यशामुळे समाधान आणि अभिमान वाटत असल्याची भावना रत्नागिरी शिवसेना शहर अध्यक्ष बिपिन बंदरकर यांनी व्यक्त केली आहे। रत्नागिरीमध्ये उदय सामंत, लांजा राजापूर किरण सामंत आणि हा जल्लोष नेमकं काय भावना आहेत आपल्या? आज जे महाराष्ट्रामध्ये आम्हाला महायुतीला यश मिळालंय ते निश्चितपणाने एक वाखाणण्यासारखं एक प्रगती म्हणावी लागेल। तब्बल 233 जागा या महायुतीने घेतल्या आहेत, त्यात शिवसेनेने 55 जागा यश मिळालंय आणि अशा पद्धतीने एक चांगलं यश शिवसेना निश्चितपणाने आम्हाला सगळ्यांना याचा आनंद आहे। रत्नागिरीमध्ये माननीय उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली एक भरघोस मताधिक्य त्यांना मिळालेला आहे। सर्व कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रचंड मेहनतीला अखेर यश आलंय। युतीचे पदाधिकारी असतील, भाजप असतील, राष्ट्रवादी असतील, आरपीआय असतील, सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रचंड मेहनत करून उदय सामंत यांना 1,11,000 मतं मिळवून दिली आणि तब्बल 41,000च्या मताधिक्याने उदय सामंत हे निवडून आले। त्याचप्रमाणे महाराष्ट्राच्या संपूर्ण दौऱ्यावर माननीय उदय सामंत दौऱ्यावर फिरत असताना त्यांनी देखील महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी, महायुतीसाठी प्रचंड मेहनत घेतली आणि ती मेहनत फळाला आली आणि आमच्या एकूण महायुतीच्या 233 जागा निवडून आल्या। प्रचंड बहुमत आलंय आणि आमची सगळ्यांची पुन्हा एकदा सगळ्यांची इच्छा आहे, ज्या 2.5 वर्षामध्ये एकनाथराव शिंदे, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी जे काम केलंय, लाडकी बहिणी योजना असेल, भावांसाठी योजना असेल, मोफत एसटी हाफ तिकीट असेल किंवा अन्य काही योजना असतील, या योजनांच्या बळावरच हे महाराष्ट्रातलं सरकार आलंय आणि पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी एकनाथराव शिंदे यावेत ही आमची सर्वांची इच्छा आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनांसह महायुती सरकारने महिलांसाठी राबवलेल्या विविध योजनांमुळे या निवडणुकीत महिलांनी मोठ्या प्रमाणात महायुतीच्या उमेदवारांना मतदान करून विजयी केले असल्याचे प्रतिपादन शिवसेनेच्या महिला जिल्हाध्यक्ष शिल्पाताई सुर्वे यांनी व्यक्त केले। सरकारने केलेला आहे। अत्र नार्या पूजन्ते रमन्ते तत्र देवता। जिथे नारीची पूजा केली जाते तिथे देवतेचा वास असतो आणि खऱ्या अर्थाने या सरकारने महिलांसाठी इतक्या चांगल्या योजना आणल्या। या महाराष्ट्रातल्या सगळ्या भगिनी, सगळ्या माय भगिनी या सरकारच्या पाठी राहिल्या, म्हणूनच भरघोस मताने हे सरकार निवडून आलेलं आहे। माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सर्वसामान्य माणसांचा विचार केलेला आहे। अगदी सामान्य शेतकऱ्यापासून वृद्धांपर्यंत, मुलींच्या शिक्षणापासून सगळा विचार करून सरकारच्या वेगवेगळ्या योजना, समाजोपयोगी योजना आणलेल्या आहेत आणि म्हणूनच सर्वसामान्य माणसाला या योजना पटल्या आणि सर्वसामान्य माणसापर्यंत या योजना पोहोचल्या, म्हणूनच हे सरकार एवढ्या मताधिक्याने निवडून आलेलं आहे। आणि सन्माननीय मुख्यमंत्री हे पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब व्हावे ही आमची सगळ्यांची इच्छा आहे। आमच्या सगळ्या माय भगिनींच्या त्यांच्यासाठी शुभेच्छा आहेत। एकनाथजी शिंदे साहेब नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीत रत्नागिरी संगमेश्वर विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार उदय सामंत हे 5व्यांदा निवडून आल्याबद्दल आणि युवकांचे प्रेरणास्थान असलेले किरण सामंत हे पहिल्यांदाच राजापूर लांजा विधानसभा मतदारसंघातून विजयी झाल्याबद्दल रत्नागिरी येथे शिवसेनेच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला। महाराष्ट्रातील तसेच कोकणातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी कोकण 24 तास न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।